जो संघ पुढे सरकले होते ना, त्या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला भेटतोय. सेकंड राऊंडचा पहिला सामना एका साईडला पाहायला भेटेल आपल्याला. आई गावदेवी अंबेशू भोपीपाडा विपक्ष आई गावदेव आई गावदेवी अंबेशू पवारपाडा. जे गावदेव आंबेशू भोपीपाडा विपक्ष जय हनुमान पवारपाडा, म्हणजे एकाच गावातले दोन संघ पाहायला भेटतात आपल्याला या सेकंड राऊंडच्या पहिल्या सामन्यामध्ये. पवारपाडा संघाने नाणी फेकून जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षक निवडले, आमंत्रित केले फलंदाजीसाठी ते भोपीपाडा संघाला. चला सामना इथे सुरू होते. पंचांचा ग्रीन सिग्नल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय तो रामदासला पाहतोय. तर फलंदाजीसाठी पाहतोय आपण भोपीपाडा संघाकडून स्ट्राईक एंड वरती विनोद, नॉन स्ट्राईक एंड वरती प्रथमेशला पाहतोय आपण. पहिला आज चेंडू आजच्या दिवसातला पहिला आज चेंडू यॉर्कचा चेंडू होता. फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट, चेंडू जातो नॉनस्टॉप एंडला. तिथे अडवण्यामध्ये अयशस्वी ठरले ते क्षेत्ररक्षक. बाईकच्या स्वरूपामध्ये पहिलाच चौकार पाहायला भेटतो आपल्याला, नशिबाचा चौकार भोपीपाडा संघासाठी. भोपीपाडा संघाचं पाहतोय आपण. फुलटॉस चेंडू पॉइंट मध्ये फटका केलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाही. चेंडू जाईल वन बाउंड सीमारेषा पार. फलंदाज विनोदच्या बॅट मधून आलेला हा दमदार असा चौकार पाहायला भेटतोय आपला. नशिबाच्या 4 धावा आल्यानंतर फलंदाजी करत असताना विनोदने स्वतःचं खातं ओपन करत असताना चांगला फटका पाहायला भेटला. 4 धावांसाठी चौकार पाहतोय आपण. चांगला फटका विनोद कडून पाहायला भेटला. अगोदरच्या चेंडूवरती पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती विनोद सज्ज झालाय. हलके हातामध्ये कट केला, गलीमध्ये क्षेत्ररक्षक मनीष होते. चांगला झेल पाहायला भेटला मनीष कडून. मनीष स्पष्ट होते तिथे. पहिला झटका बसतो तो भोपीपाडा संघाला. चांगला फटका पाहायला भेटला होता. तेवढं चांगलं लाजवाब असं क्षेत्ररक्षक मनीष कडून पाहायला भेटलं. एक अनुभव क्षेत्ररक्षक आहेत. कित्येक वर्ष क्रिकेट वरती प्रेम करणारा क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. जरी गोलंदाजी येत नसली, जरी फलंदाजी सुद्धा तेवढी पॉवरफुल येत नसली, पण तो क्षेत्ररक्षणामध्ये 100% कमिटमेंट देत असताना मनीषला पाहतोय आपण. चांगला झेल मनीष कडून. ग्रुप ग्रामपंचायत अंबेजूचे सदस्य सचिनजी जाधव यांचं सुद्धा इथे शुभ आगमन झालेलं आहे. सरचे स्वागत असेल दादा आपले. या आपण मंचावरती बसून स्थानापन्न व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष असं स्वागत. नवीन फलंदाज आडव्या बॅटने फटका खेचला मिड विकेटच्या दिशेने. तिथं क्षेत्ररक्षक येईल, अडवेल. या दरम्यान एक धावेचा अवधी होता आणि एकच धाव मिळत असताना पाहतोय आपण. कमबॅक करताना पाहतोय आता मात्र गोलंदाज रामदासला पाहतोय आपण. तर स्ट्राईक वरती फलंदाज प्रथमेश सज्ज झाला फलंदाजीसाठी.
सरळ रेषेमध्ये लॉंग ऑनला फटका एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. या दरम्यान 2 धावेचा अवधी होता. रिले थ्रो पाहायला भेटतोय. तो कोण गॅदर करतोय? मायकलला पाहतोय. संतोष पवार मायकल या नावाने सुप्रसिद्ध असलेला क्षेत्ररक्षक. त्यांच्या बाजूला पाहतोय आपण सचिन पवारला पाहतोय. पवारची बंधू ती जोडी. सॉरी संतोष पष्टेत आणि सचिन पवारला पाहतोय. सरळ रेषेमध्ये लॉंग ऑफला फटका कॉपी बुक स्टाईलने पाहायला भेटला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला विघ्नेश कडून. एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. आता मात्र या बोपीवाडा संघाला प्रथमेशाला पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण. जे गावदेव भोपीपाडा आंबेशू संघाच्या एक गडी बाद 12 धावा. चांगली सुरुवात मानावी लागेल भोपीपाडा संघासाठी. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा कुठून काढल्यात त्या भोपीपाडा संघाकडून. नवीन गोलंदाजी मार्क वरती विघ्नेश वरती विश्वास दाखवलाय संघनायकाने. तर यष्टीरक्षक नरेशला पाहतोय काहीतरी कान मंत्र देत असताना विघ्नेशाला. कारण स्ट्राईक एंड वरती आता फलंदाज प्रथमेशला पाहतोय. सलामीर फलंदाज. खूप साऱ्या अपेक्षा असतील भोपीपाडा संघाला प्रथमेश कडून. पाहूया कशी फलंदाजी करतो या सामन्यामध्ये. 4 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक समाप्त झालंय. अजून 3 षटक बॅलन्स असतील. चला पवारपाडा संघ जास्त वेळ घेऊ नका विघ्नेश. पंच आपण ऑन करायचे. पहिला चेंडू विघ्नेशाचा. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू पॉइंट मध्ये फटका. क्षेत्ररक्षक धावताय सचिन पवारला पाहतोय आपण. परंतु चेंडू काय थांबू शकत नाही. चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतो आपल्याला. फलंदाज प्रथमेशच्या बॅट मधून आलेला हा दमदार असा चौकार. पहिला चेंडू वरती मोठा फटका पाहायला भेटला फलंदाज प्रथमेश कडून. तसेच याच दरम्यान आमचे साथी समालोचक कल्याण डोंबिवलीचा एक गोड आवाज घारिवली गावचे सुपुत्र आणि आमचे मित्र रोशनजी संते सरांचं इथे शुभ आगमन झालेले आहे. आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण त्यांना ऐकणार आहोत समालोचकामध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते. पंच करायचा प्रयत्न होता परंतु बीट झालाय फलंदाज. निर्धाव चेंडू सांगता पाहायला भेटते. चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटला नाही. फलंदाज प्रथमेश बीट. निर्धाव चेंडू. कट केलाय चेंडू. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतायत गलीमधून चेंडू. हा 4 धावांसाठी थर्ड मॅनला हा आलेला दमदार असा फलंदाज प्रशांतच्या बॅटमधून दुसरा चौकार. अरे प्रथमेश आहेत. आता मात्र गोलंदाज पाहतोय आपण. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. तर स्ट्राईक एंड वरती प्रथमेश म्हणजेच नागेश या नावाने सुप्रसिद्ध असलेला फल. पुन्हा एकदा हलक्या हातामध्ये पॉइंट मध्ये फटका खेचला. तिथे क्षेत्ररक्षक सचिन धावत आहेत. थर्ड मॅन वरून क्षेत्ररक्षक आले होते मनीष. थोडेसे फंबल झाले आणि या फंबलचं रूपांतर लगेच 3 धाव मध्ये करत असताना दोन्ही फलंदाजांना पाहतोय आपण.
नागेश आणि जयेश याला पाहतोय आपण. नागेश म्हणजेच प्रथमेश. प्रथमेशला या नागेश या नावाने सुप्रसिद्ध आहे. शॉर्ट ऑफलाईन चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. बीट झाला फलंदाज, बीट झाला क्षेत्ररक्षक. पण तेवढं चांगलं बॅकअप पाहायला भेटलं लेग स्लिप मधून क्षेत्ररक्षकाकडून. एक धाव या दरम्यान पूर्ण करत असताना पुन्हा एकदा पाहतोय आपण फलंदाजांना. लाफ केला चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज. थोडीशी चुकी पाहायला भेटते, चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत. आणि एक धाव या दरम्यान पूर्ण करत असताना दुसरं षटक समाप्त झालंय आणि 2 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. एक गडी बाद 25 धावा पाहायला भेटतात. म्हणजे या विचार केला ना तर या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज विघ्नेश याने. पंचवीस धावा. चला भोपीवाडा संघ लवकरात लवकर आपण बाहेर यायचंय. संदीप पवारपाडा संघ जास्त वेळ घेऊ नका. फायनल डे पाहायला भेटतो. आजच्या दिवसामध्ये खूप सारे सामने कव्हर करायचे. या दरम्यान ललित भोईर यांचा शुभ आगमन. कालच्या दिवसामध्ये त्यांचा संघ पराभूत झाला क्वालिफायर राऊंड मध्ये. नरेश कडव यांचा पहिला चेंडू कॉडबे यांची अपील अपील आणि ते अपीलच पाहायला भेटते. आणि अपील इथे स्वीकारत असताना फलंदाजाला इथे बाद करणं विषय ठरलाय. तो गोलंदाज नरेश कडवला मिळालेल्या पहिल्या चेंडूवरती ही सफलता पाहायला भेटते. दुसरा झटका भोपीपाडा संघाला नागेशच्या स्वरूपामध्ये.
नवीन फलंदाज प्रणवला पाहतोय आपण इनॅट नंबर 4 वरती फेस करे नरेश यांना बँडेज इनर्जी चेंडू जात आहे गलीमध्ये तिथे क्षेत्राचं चांगलं लाजवाब पाहायला भेटलं आपल्याला. या दरम्यान एक धाव पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज पाहतोय आपण जयेश आणि प्रणव याला एक धाव मिळते. एक धावेने धाव फलक पुढे जात असताना धाव फलकावरती धावा 26 धावा पाहायला भेटतात आपल्याला. तिसऱ्या षटकाची जबाबदारी संघ नायकाने नरेशवरती दिली असताना पहिल्या चेंडूवरती इथे सफलता अर्जित केली. त्या दुसऱ्या चेंडूवरती फक्त सिंगल धाव पाहायला भेटते. गोलंदाज नरेश राईट अप ओव्हर द विकेटने. आता मात्र स्ट्राईक एनवरती फलंदाज जयेशला पाहतोय आपण. वन डाऊनचा फलंदाज खूप साऱ्या अपेक्षा असतील बोपीपाडा संघाला जयेश कडून. पाहूया कशी फलंदाजी करतोय या ओव्हरमध्ये जयेश. आडव्या बॅटने चेंडूला लफेटत असताना लॉंग ऑन द दिशेने क्षेत्ररक्षक सज्ज चांगला झेल पाहायला भेटला. अजून एक फलंदाज इथे बाद होत होता. विघ्नेश होते क्षेत्ररक्षण स्वतःला स्ट्रेच करत असताना काय झेल पकडला आणि इथे फलंदाज इथे अजून एक जयच्या स्वरूपामध्ये भोपीपाडा संघाला बसलेला हा तिसरा झटका. चला भोपीवाडा संघ जास्त वेळ घेऊ नका. लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवा मैदानावरती. इनॅट नंबर 5 वरती पाहतोय आपण फलंदाजीसाठी लक्ष्मण वरती विश्वास दाखवलाय बोपीपाडा संघाने. तर तेवढी चांगली गोलंदाजी पाहतोय आपण या षटकामध्ये नरेश कडवला करत असताना. जो विश्वास दाखवला होता ना नरेश कडववरती संघनायकाने विश्वासावरती खरं उतरत असताना विश्वास सार्थ करत असताना गोलंदाज नरेश कडवला पाहतोय आपण. गावदेव अंबेशू संघाकडून कित्येक वर्ष खेळत असताना नरेश कडवला पाहिलं होतं परंतु आता मात्र पवारपाडा संघाकडून खेळत असताना पाहतोय आपण. आडव्या बॅटने फटका खेळायचा होता लॉंग लेगच्या दिशेने परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाहीये. वाईटचा इशारा करतात क्षेत्ररक्षक बीट झालो ते यश रक्षक. या दरम्यान एक धाव पूर्ण करत असताना म्हणजे वाईट +1 अशा 2 धावा मिळतील त्या बोपीपाडा संघाला. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता यश रक्षक थोडस बीट झालं डायरेक्ट हिटचा प्रयत्न बार बार बचावलेत फलंदाज. एक धाव पूर्ण 22च्या स्वरूपामध्ये ही धाव असेल बोपीवाडा संघाला. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या ओव्हर मधले गोलंदाज नरेश याचे. तर नरेश याचा विचार केला ना 4 चेंडू मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो गोलंदाज नरेशला पाहतोय. पुन्हा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू यू मिस आय विल डेफिनेटली हिट. त्रिफलाचित केलंय फलंदाज. लक्ष्मणाची खेळ संपुष्टात येत असताना पवार भोपीपाडा संघाला बसलेला अजून एक झटका फलंदाज लक्ष्मणच्या स्वरूपामध्ये चौथा झटका. तिसरी सफलता मिळत असताना पाहतो आपण गोलंदाज नरेश याला. चांगली गोलंदाजी नरेश कडून या षटकामध्ये आपल्या संघासाठी करत असताना
नवीन फलंदाज राहुलला बाद आहे. पण सज्ज गोलंदाजीसाठी नरेश. शेवटचा चेंडू. चांगला चेंडू पाहायला भेटला आपल्याला. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना मैदानावरती गोलंदाज नरेशला पाहतोय आपण. तिसरं षटक समाप्त. 3 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. भोपीपाडा संघाच्या 29 धावा 4 गडी बाद. नवीन गोलंदाजीसाठी पाहतोय आपण महेश आलाय. चौथं षटक हाताळण्यासाठी. तर स्ट्राईक एनवरती फलंदाज प्रणवला पाहतोय आपण. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. हाणामारीच्या षटकामध्ये मोठे फटके मारावे लागतील जर धाव फलक सेट करायचे असेल. चांगलं धाव फलक सेट करायचं असेल भोपीपाडा संघाला. चला पवारपाडा संघ आपण जास्त वेळ घेत आहे. रामदास सहकार्य करा. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका. तिथे क्षेत्ररक्षक मनीष स्पष्ट होते. थोडेसे फंबल झाले आणि चुकी करत असताना चुकीचं रूपांतर 4 धावे होत असताना मिळालेल्या त्या नशिबाच्या या 4 धावा पाहायला भेटतात आपण भोपीपाडा संघाकडून. असं वाटलं नव्हतं की हा चेंडू सीमारेषे लगत जाईल, परंतु थोडीशी चुकी पाहायला भेटली आपल्याला मनीष कडून. अपेक्षा नसेल मनीष कडून, पण होतं कधी कधी. लाईन पासून बरकडत असताना पंच आम्हाला वाईट इशारा करतायत, म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल ते. भोपीपाडा संघाला पुन्हा एकदा महेश सज्ज झालाय तो. पुन्हा एकदा महेश. फुलटॉस चेंडू पॉइंट मध्ये फटका खेचला. तिथे क्षेत्ररक्षक मायकेलला पाहायला भेटलं. फुलबॉल फटका चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता आणि यशस्वी ठरत असताना या दरम्यान 2 धावेचा अवधी होता आणि 2 धाव पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाजांना पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला भेटलं आपल्याला मायकेल कडून. फुटबॉल स्टाईलने फटका चेंडू इथे अडवत असताना असं वाटतं याच्या अगोदर खूप सारं प्रॅक्टिस केली असेल मायकेल याने फुटबॉल मध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटची इनरीत घेऊन चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक सज्ज. निर्धा 1 धाव मिळेल या चेंडूवरती. आता मात्र पाहतोय आपण नॉन स्ट्राईक एन वरती लेफ्ट हँड फलंदाज राहुलला पाहतोय आपण. ऑलराऊंडर परफॉर्मन्स नेहमी राहुलचा पाहतोय. आता फलंदाजीसाठी आलाय राहुल. स्ट्राईक एन वरती पाहतोय आपण
खूप साऱ्या अपेक्षा असतील येणाऱ्या 3 चेंडूवरती राहुल कडून. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न लाईन पासून बर करत असताना पंच आम्हाला वाईटचा इशारा करतायत, म्हणजे वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल ती बोफीपाडा संघाला. हवेमध्ये चेंडू फाईन फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु चेंडू काय थांबू शकत नाही. हा चेंडू सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार येत असताना फलंदाज राहुलच्या बॅट मधून आलेला हा दमदार असा चौकार. चला यापुढे होणारा सामना सस्तंग शिरगाव विपक्ष खरवई निलेश या दोन संघामध्ये असाल. दोन्ही संघाच्या संघाने रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. खरवई निलेश त्यांच्या विपक्ष सस्तंग शिरगाव. स्लोवर पद्धतीचा चेंडू गतीमध्ये पवित्र केलं होता. लेग बिफोरची अपीलच करत राहिले. या दरम्यान 2 धावा इथं चोरत असताना ओव्हर थ्रो पाहायला भेटतो आपल्याला. क्षेत्ररक्षक धावतात चेंडू मागे. 3री धाव पूर्ण, 4थी धाव सुद्धा पूर्ण करत असताना पाहतोय आपण. काही रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते मैदानावरती आपल्याला. दोन्ही फलंदाज तर तेवढे चुके पाहायला भेटते आपल्याला. शेवटचा चेंडू आडव्या बॅटने चेंडूवरती लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय तिथे क्षेत्ररक्षक. आता मात्र मनीष पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षक, तेवढा चांगला थ्रो पाहायला भेटला. 2 धावा पूर्ण, 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3री धाव घेत असताना इथे फलंदाज बाद होतोय. म्हणजे या चेंडूवरती मिळतात 2 धावा. 4थं षटक समाप्त झालंय. 4 षटकात समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. आई गावदेवी अंबेशू भोपीवाडा संघाच्या 48 धावा, म्हणजे विजयासाठी गरज असेल ती येणारे 24 चेंडू 49 धावांची गरज असेल. जय हनुमान पवारपाडा अंबेशू संघाला. म्हणजे एकाच गावात हे 2 संघ पाहायला भेटतात. तो आज मात्र सेकंड राऊंड मध्ये आमने सामने येऊन ठेपलेत.
होतील की डिफेंड होतील या ऐकूया आमचे साथी समालोचक कल्याण डोंबिवलीचा एक गोड आवाज घारिवली गावचे सुपुत्र आणि आमचे मित्र रोशनजी संते सरांच्या आवाजामध्ये. धन्यवाद. याच दरम्यान आपण इथे शुभ सन्मान करतोय ग्रुप ग्रामपंचायत अंबेशीचे सदस्य सचिनजी भालेराव सचिनजी जाधव. सचिनजी जाधव यांचा इथं शुभ सन्मान होतोय. मी नितीनजी ठाकरे यांना विनंती करतोय की त्यांनी शाल आणि आपले सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचे, सन्मान करायचे आपल्या सचिन दादा याचा. खरवई संघ आणि सत्संग शिरगाव संघ लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करा. सेकंड राऊंडचा सेकंड सामना असेल आपल्यामध्ये, याची नोंद घ्यायची. आपल्याला टायमिंग दिला होता त्या वेळेमध्ये उपस्थित राहा. जर आपण उपस्थित राहिला नाही तर इथे दोन्ही संघाला पॅनलाइज केली जाईल. म्हणजे आपल्या ज्या 4 षटकांच्या मॅच होणार आहेत तिथे एक एक ओव्हर कमी केली जाईल. त्यामुळे लवकरात लवकर आपण उपस्थित राहा. सत्संग शिरगाव आणि खरवई संघ. थँक्यू सो मच. जितू घावट सरांचा आवाज आपण ऐकला आणि 48 धावा बनवल्या. जय गावदेव भोपीपाडा या संघाने आणि जय हनुमान पवारपाडा या संघासमोर 49 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. चला यापुढील सामना असेल गावदेवी खरवई बी आणि सत्संग शिरगाव या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी या. A1 जोडी आपण पाहू शकाल पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत KP सर आणि DK सर. चला सत्संग शिरगाव आणि गावदेवी खरवई बी. अंबेशिव ग्रामपंचायतचे सदस्य आदरणीय सचिनदादा जाधव साहेब आपल्यापासून रजा घेत आहेत. अनेक कार्यक्रम आहेत, अनेक ठिकाणी त्यांना जायचं आहे, खूप बिजी शेड्यूल आहे, परंतु त्यांचं मी विशेष कौतुक करेन की सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि मोलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आई गावदेवी क्रिकेट संघ अंबेशिवच्या वतीने त्यांचं लाख लाख आभार. यस, पहिला चेंडू लाईन चुकीची आहे. पहिला चेंडू आलाय, नो बॉल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती अप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत
राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि मी माझी सुरुवात करतोय. 49 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एकदा फ्री हिटचा इशारा असेल कारण की पहिला चेंडू आला होता नो बॉल, त्यानंतर हा व्हाईट चेंडू येतोय. फ्री हिट आहे. गोलंदाज संदीप या पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आहे 2. चला विनंती असेल सत्संग शिरगाव आणि खरवई बी फ्री हिट आहे, त्याचा फायदा घेऊ शकला नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 2 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट होत आहेत. 4 चेंडू आपण पाहिले असतील पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न करतायत परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 2. 49 धावा बनवायच्या आहेत जय हनुमान पवारपाडा या संघाला या सामन्यामध्ये. आणि या 20 लाईन चुकीची आहे. वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती. आणि फलंदाज झाले बाद. सलगचा हा 6वा चेंडू. ते स्टेप आउट झाले होते. बॅट आणि चेंडूचा संपर्क झालेला नाहीये आणि क्लीन बोल्ड झालेले आहेत. पहिला विकेट गमावलाय पवारपाडा संघाने. फलंदाज रामदास. बॅक टू द पवेलियन. भूषण येत आहेत नवीन फलंदाज. धावसंख्या आहे 3 धावा धावफलकावरती. दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना सुरू आहे. बॅकफुटला गेले होते. कट करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत या इनिंग मध्ये एकही धाव बॅटने आली नाहीये. ज्या 3 धावा आलेल्या आहेत त्या धावा अवांतरच्या स्वरूपात. 2 वाईट बॉल 1 नो बॉल आलेला आहे. गोलंदाज संदीप. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 49 धावा डिफेंड करायच्या आहेत या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन लागतोय. हा दुसरा धक्का जय हनुमान पवारपाडा या संघाला. नरेश दादा कडव नाराज आहेत कारण की ते नॉन स्ट्राईक एंडला आहेत. त्यांना स्ट्राईक मिळत नाहीये. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. महेश. 49 धाव बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. हा सामना जिंकण्यासाठी आतापर्यंत 2 बाद 3 ही धावसंख्या आहे. 2 फलंदाज गमावलेत. 2 विकेट मिळवलेत गोलंदाज संदीपने या षटकामध्ये.
बॅटची कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न आधी नव्हता, त्यानंतर मिसफिल्डिंग झाली आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 4 धावा धावफलकावरती आहेत. यस, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 45 या मॅच मध्ये. समीकरण कठीण होत चाललेलं आहे. जय हनुमान पवारपाडा या संघासमोर, कारण की 49 धावा बनवायच्या होत्या आणि संदीपने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 2 विकेट महत्वाचे मिळवलेले आहेत. अंतिम दिवस आहे आई गावदेवी चषक 2026. नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्पना आपण पाहतो. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय शिवाजी अण्णा जमदरे आणि स्वर्गीय जयराम गोविंद पष्टे यांच्या स्मरणार्थ आई गावदेवी क्रिकेट संघ आंबेशिव आयोजित आई गावदेवी चषक आंबेशिव 2026. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्याही प्रेक्षकांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या सकाळच्या सत्रामध्ये. फुल टॉस, एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि लॉंग ऑनला झेल पकडलेला आहे. राहुलने फलंदाज झाले बाद. विनोदने विकेट मिळवली आहे. भोपीपाडा आणि पवारपाडा या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना दोन्ही संघांनी एक सामना जिंकलेला आहे या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला क्रॉस बॅटेज टू खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. आला हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये. नरेश दादा कडव नाराज आहेत कारण की स्ट्राईक पासून ते वंचित आहेत या इनिंग मध्ये. जे सलामीला आलेत अजूनही एकही चेंडूवरती खेळले नाहीयेत. आणि या स्पिंगर फलंदाज झालाय बाद. विकेटचं बटन. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय पवारपाडा टीमची.
पुन्हा एकदा बॅकफूटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत फक्त आणि फक्त 5. नरेश दादा कडव यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी चंदू मेहेर यांच्याकडून पारितोषिक आहे 3000 रुपयांचं, परंतु त्यांच्याकडे स्ट्राईक आलेली नाहीये अजूनही. जर या चेंडूवरती एक धाव घेतली तर नरेश दादा यांच्यासाठी 200 रुपये. मनोज ठाकरे यांच्याकडून ही सुवर्ण संधी. आणि आता मात्र ही धाव घेतलेली नाहीये. आलाय हा डॉट बॉल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 5. 12 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. अ, 12 चेंडू 44 ची गरज आहे. आकाशजी तोस्कर कडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपये. नरेश दादा यांच्यासाठी सुवर्ण संधी आणि जो कोणताही गोलंदाज नरेश दादा यांना क्लीन बोल्ड करेल त्याच्यासाठी 200 रुपये. चंदू मेहेर यांनी एटीएम ऑन केलेला आहे सकाळच्या सत्रामध्ये आणि विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. युवराज भोपी कडून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल. चला खरवई संघ आपण रिपोर्टिंग करा, कारण की सत्संग शिरगाव संघ इथे उपस्थित आहे. विनंती असेल गावदेवी खरवई बी या टीमला. नरेश कडव विस्फोटक फलंदाज आहेत, मोठे फटके खेळावे लागतील. लॉंग ऑफ द डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. करण येत आहे, धावबादची संधी आणि फलंदाज झाले बाद. एक्झॅक्टली कोणता फलंदाज बाद आहे? आय थिंक यस, नरेश दादा. बॅक टू द पवेलियन. सचिन येत आहेत. अर्धा संघ तंबू मध्ये परतलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत राहुल या षटकामध्ये. ज्याप्रमाणे संदीप आणि विनोदने गोलंदाजी केली आहे त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतायत या षटकामध्ये राहुल. धावसंख्या फक्त आणि फक्त 5. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. धावसंख्या 6. आणि काय घडलंय? आय थिंक यस, फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन लागतो. अजून एक धक्का. 6वा विकेट गमावलाय जय हनुमान पवारपाडा या संघाने. आठ चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. मायकल
पुल करतायत क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल सोडलेला आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तोपर्यंत या धाव मिळतील चेंडूवरती. एकूण 3 धावसंख्या आहे 9. आणि यस फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9. 40 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 6. गोलंदाज निखिल आहेत. चेंडू शिल्लक आहे 6. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 40. स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय. 5 चेंडू आणि 40 ची गरज. काल गावदेव महाराज संघ टॉप 5 मध्ये दाखल झालेला आहे. कालच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ रियाजने केलेला आहे. रन मशीन एकदम मिळते लेग बायच्या स्वरूपात. पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. अगदी लहान वयाचा हा फलंदाज आहे. स्ट्राइक एंडला मानस, वय वर्ष फक्त 13. पुन्हा एकदा डॉट बॉल